या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू हे उद्या सोलापुरात येणार असून रस्ता मागणी प्रकरणे, रेशन कार्ड दुबार, नाव कमी करणे, वाढवणे, 7/12 नोंदी दुरुस्ती, जन्ममृत्यूच्या नोंदींची अनेक प्रकरणे पेंडिंग असल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे उत्तर तहसीलदारांना अडचणीचे ठरले आहे। तसेच सोलापूर महानगरपालिका प्रशासनातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। शहरातून आणि गावागावातून आलेल्या तक्रारींची बेदखल करणाऱ्या तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी तपासणी करणार आहेत, तसे पत्रच काढण्यात आले आहे। आमदार बच्चू कडू सोलापुरात येणार असल्याने प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे। कारण आमदार बच्चू कडू हे तोंडाने बोलण्यापेक्षा हात जास्त चालवतात। त्यांच्यावर 350 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून विशेषतः सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या रडारवर आहेत। त्यामुळे सोलापुरात बच्चू कडू हे कोणाला कडू डोस पाजणार याकडे राज्याचे लक्ष लागले असून लोकसभा निवडणुकी अगोदर तहसीलदारांना एखादे काम सांगितले किंवा तहसीलदारांना भेटतो असे कोणी म्हटले तर कर्मचारी काम मार्गी लावत होते। मात्र जयवंत पाटील यांच्या बदलीनंतर उत्तर तहसील कार्यालयात ग्रामीण भागातून अथवा शहरातील कोणी काम घेऊन आले तर होत नाही। याबाबत अनेकांच्या तक्रारी प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या। कामे होत नसल्याने प्रहार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते। बच्चू कडू या विषयावर अधिक लक्ष घालणार आहेत। पूनम गेट येथील आंदोलन स्थळ बदलून ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागा उपलब्ध करण्याबाबत दक्षिण सोलापुरातील अनेक गावात ग्रामसेवक दिव्यांगांचा निधी खर्च करत नाहीत, ग्रामसेवक थांबत नाहीत। उत्तर तहसील कार्यालयातील तहसील निलेश पाटील यांच्याकडे 10,000पेक्षा जास्त विविध प्रकारची प्रकरणे प्रलंबित ठेवून नागरिकांची पिळवणूक करत आहेत। पैसे देणाऱ्या एजंट दलालांची कामे होतात पण सर्वसामान्यांची कामे होत नाहीत। सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या उर्दू मुलांची आणि मुलींची शाळा क्रमांक 5, विजापूर वेस रविवार पेठ शाळा क्रमांक 5, जोडभावी पेठ चिराग अली शाळा या तिन्ही शाळांची अवस्था खराब असून सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मुलाणी जबाबदार आहेत। तसेच त्यांचे बोलणे वागणे लोकसेवकासारखे नसून चुकीच्या पद्धतीने ते लोकांशी बोलत असल्याने त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी। सोलापुरात मागील 2 महिन्यांपूर्वी अवकाळी पावसाने अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काही पंचनामे झाले, काहींचे पंचनामे झालेही नाहीत आणि 1 रुपयाचीही नुकसान भरपाई मिळाली नाही। लक्ष्मी विष्णू मिल कामगारांच्या मिलच्या जागेत घरे बांधून देण्यात यावीत या संदर्भात महापालिकेने ठराव क्रमांक 282 दिनांक 10 डिसेंबर 2016 रोजी केला, पण सदरचा प्रस्ताव जाणून बुजून शासनाकडे न पाठवता महापालिकेत ठेवला आहे। तरी माननीयांना विनंती आहे की संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देऊन सदर बैठकीस उपस्थित राहण्याकामी कळवण्यात यावे। प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू सोलापुरात येणार असल्याने सोलापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे। बच्चू कडूंमुळे कुणाची विकेट पडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।